नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बुधवार दिनांक 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान दुर्घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता हळहळलेली असताना पुणे जिल्ह्यात अनेक तालुक्यासह गावांनी आपले व्यवहार बंद ठेवत दुःख व्यक्त केले. खेड तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. खेड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार गेले 2 दिवस पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. खेड तालुक्यात राजगुरुनगर, चाकण आणि आळंदीसह ग्रामीण भागातील देखील सर्व व्यवहार बंद होते. चाकण येथे गुरुवारी व्यावसायिक मंडळींनी उत्स्फूर्त बंद पाळला. खेड बाजार समितीचे व्यवहारही आज पूर्णपणे ठप्प होते. चाकण मार्केटमध्ये शुकशुकाट होता. चाकणमध्ये शहरातून फेरी काढून चाकण एसटी स्थानकात शोकसभा घेण्यात आली. चाकण औद्योगिक भागातील सर्वच गावांचा कारभार ठप्प होता. त्यामुळे सर्वच गावांमध्ये गुरुवारी शुकशुकाट पाहायला मिळाला. या लोकनेत्याला आदरांजली वाहण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्ते आणि व्यापारी व संघटनांनी सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत अनेक व्यापाऱ्यांनी स्वतःहून आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. कापड विक्रेते आणि ज्वेलर्स यांनी देखील आपली दुकाने बंद ठेवली होती. अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून आळंदीतील दुकाने बंद ठेवत कडकडीत बंद पाळण्यात आला. सायंकाळी महाद्वार चौकात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान मैदानावर खेड तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने आमदार बाबाजी काळे यांनी स्वतः उपस्थित राहत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. खेड तालुक्यातील गावागावात तसेच राजगुरुनगर आणि चाकणमध्ये मोठ्या शोकसभा झाल्या. याबाबतचे सविस्तर वृत्त याच बातमीपत्राच्या अखेरीस पाहूयात. खेड तालुक्यातील रोहकल आणि सोळबन आंबेढाण परिसरात दहशत माजवणारे 2 बिबट्या अखेर वन विभागाच्या पिंजऱ्यात चिरबंद झाले आहेत. या भागात बिबट्यांचा वावर वाढल्याने वन विभागाने रोहकलमध्ये बबन शिंदे यांच्या शेतात आणि सोळबन शिवारात पिंजरे लावले होते. यात बुधवारी रोहकल येथे तर गुरुवारी पहाटे सोळबन येथे असे 2 बिबट्या चिरबंद झाले आहेत. दोन्ही बिबट्यांना वन विभागाने सुरक्षित ताब्यात घेतले आहे. भीतीचं वातावरण खूपच वाढलेलं आहे आणि इथं म्हणजे आम्हाला सुद्धा पिंजऱ्याची खूप गरज आहे आणि आम्हाला सुद्धा 2-3 वेळा दिसला होता. पण आम्हाला भीती वाटते, पण आम्हाला म्हणजे काही कुणाला आम्ही म्हटलो नाही. पण ते रात्रीचं खूप कुत्री वगैरे भुकतात, हे होतात, आम्ही फटांगलं वाजवतो. पण आम्हाला सुद्धा पिंजऱ्याची खूप गरज आहे. तर ही सोळबन वस्ती आहे. 2 दिवसापूर्वी पिंजरा लावण्यात आला होता. आज रोजी 29 जानेवारी 2026 रोजी पहाटे बिबट्या या ठिकाणी जेरबंद करण्यात चाकण फॉरेस्ट रेस्क्यू टीमला यश आलेलं आहे. गाडी भाड्याचे थकीत पैसे मागण्यासाठी गेलेल्या एका चालकावर ट्रान्सपोर्ट मालकाने आणि त्याच्या साथीदारांनी सिलेंडरने प्राणघातक हल्ला केल्याची घटना चिंबळी फाटा येथे घडली आहे. मी इथला भाई आहे असे ओरडत आरोपीने सिलेंडर हवेत उंचावून परिसरात दहशत निर्माण केली, ज्यामुळे भीतीपोटी स्थानिक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केले. या प्रकरणी आनंद दिलीप कारंडे, राहणार सातारा यांनी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी जावेद महम्मद शेख, शोएब खलील मोमीन, राजकुमार रामचंद्र भोसले आणि सुनील सखाराम राठोड या 4ही आरोपींना अटक केली आहे. फिर्यादी आनंद कारंडे हे आरोपी जावेद शेख याच्याकडे भाड्याचे पैसे मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपीने पैसे देण्यास नकार देत कारंडे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर इतर साथीदारांना बोलावून घेत कारंडे यांच्या डोक्यात छोटा गॅस सिलेंडर आणि फरशी मारून त्यांना गंभीर जखमी केले. आरोपीने आज तुझा केमच करतो अशी धमकी देत परिसरात उच्छाद मांडल्यानं नागरिकांची धावपळ उडाली. विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी 27 जानेवारी रोजी रात्रीच्या वेळी खेड आणि मावळ तालुक्याच्या हद्दीवर इंदोरी बायपास येथे करण्यात आली. सनी सुरेश शिंदे, वयवर्ष 33, राहणार कान्हेवाडी, तालुका खेड आणि अभिषेक अशोक येवले, राहणार कान्हेवाडी, खेड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा लावून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 30,000 रुपये किमतीचे पिस्तूल, 1,000 रुपयांची जिवंत काडतूस आणि 6.5 लाख रुपये किमतीची मोटार असं एकूण 6,81,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आळंदीमधील योगीराज चौकातील एका लॉजमध्ये बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या देहविक्रीच्या व्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा टाकला आहे. या कारवाईत लॉनच्या मॅनेजरला अटक करण्यात आली असून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आलाय.
पुणे जिल्ह्यात देखील मतमोजणीच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारीला मतदान घेण्यात येणार आहे. तर 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना प्रसिद्ध करतील. दरम्यान आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान होईल. त्यामुळे जाहीर प्रचार 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता संपेल. 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रसिद्ध केली जातील. माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्या कमलानंद निवास वराडे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खेड तालुका व पाईट आंबेठाण गटातील कार्यकर्ते यांनी शोकसभा आयोजित केली होती. यावेळी 500 कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याला निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. पुणे जिल्ह्याला असा विकास करण्यासाठी असा नेता मिळणार नाही अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. यावेळी माजी आमदार दिलीप मोहिते, शरद बुट्टे पाटील, भास्करराव पेरे, माजी आदर्श सरपंच पाटोदा यांच्यासह अशोक खांडेभराड व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. दादांचा परवा 7:30ला फोन होता. त्याने आले का ना अण्णांशी बोलले वेगवेगळ्या. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित साहेबरावजी बुट्टे पाटील स्मृती व्याख्यानमालेत दिनांक 28 जानेवारी रोजी प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांची कलाप्रवास या विषयावर मुलाखत आयोजित करण्यात आली होती. तर मी असं लिहिले, नॉट ओनली एन ॲक्टर. मला काही फक्त ॲक्टर म्हणून जगायचं आणि मरायचं नाही आहे. मला फिरायचं आहे, मला वाचायचं आहे, मला संगीत ऐकायचं आहे, मला वेगवेगळ्या लोकांची भाषणं ऐकायची, त्यांना जाणून घ्यायचं आहे. तर अशा अनेक गोष्टी करायला मला आवडतात, करते. मी वर्षभरातून कमीत कमी 3 ते 4 ट्रेक्स करते आणि मला गड किल्ले आणि निसर्ग यांच्यात रमायला अतिशय आवडतं. मला इतिहास खूप आवडतो, त्यामुळे ऐतिहासिक स्थळं, पुस्तकं. खेड तालुक्यात राजगुरुनगरमध्ये स्वर्गीय अजित पवार यांच्या श्रद्धांजली सभेस आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यासह सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी अजितदादांच्या आठवणींना व खेड तालुक्याच्या विकासात दादांचे योगदान याबाबत अनेकांनी भाष्य केले. नंतर हळवा दादा मला बोलवलं, मला म्हटलं त्याला कडलं घेऊन जा, त्याला नीट सांग समजून. म्हटलं माझी ओळख नाही पाळत, मी काय सांगणार नाही, जरा समजून सांग त्याला. पाहिलेलं आहे अत्यंत उत्कृष्ट असा राजकारणी, उत्तम वक्ता, शिक्षण असेल, सहकार असेल. आले किती गेले किती, उडून गेला भरारा, कधी संपला नाही आणि संपणार नाही माझ्या दादाचा दरार. या ठिकाणी व्यक्त केलेल्या भावना पाहता दादांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण करताना पूर्णविराम द्यावासा वाटत नाही. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या सगळ्यांना मिळते 2 मिनिटं आपण उभं राहू. स्वर्गीय अजित पवार यांच्या चाकण येथील श्रद्धांजली सभेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काय सांगितले जाणून घेऊया. ज्याला बोलणार त्याला बोलणार, ज्याचं काम होणार त्याचं होणार, ज्याचं नाही होणार त्याचं नाही होणार, अशा पद्धतीचं वक्तव्य दादांचं एकदम सडेतोड असायचं. आता बऱ्याच काही गोष्टी बोलण्यासारख्या या ठिकाणी हे काय दुःखित अंतकरणाने या ठिकाणी उपस्थित झालेला अजितदादांबरोबर एक सार्वजनिक काम असं होतं. आम्ही घेऊन गेलो, दादांनी अधिकारी बोलवले, अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा याच्यामध्ये कायदेशीर अडचण येत आहे. दादांनी सांगितलं मी सांगतो ना, ते काम करून टाक, काय अडचणी असतील ते मी पाहतो. तर आपल्या सर्वात नुकसान जास्त झालं ते पुणे जिल्ह्याचं आणि त्यातल्या त्यात खेड तालुक्याचं. दादा पहाटे 5 वाजता आपल्या चाकणला येऊन भेट देऊन विकास कामांसाठी येत होते. आता परत असा नेता कधी. आणि राहुल शेठ नायकवाडी आम्ही सर्व कार्यकर्ते जीएसटीच्या जाचक तरतुदी संदर्भात अजितदादांना भेटलो. अजितदादांनी आमची बैठक नितीन करीरांबरोबर साहेबांबरोबर लावून दिली आणि व्यापाऱ्यांच्या काही मागण्या होत्या, काही वस्तूंवरती जीएसटीचा जो कर जीएसटीतून वगळण्याची भूमिका असो ती जाचक होती, ती त्या वस्तू वगळल्या आणि नंतरच्या अर्थसंकल्पात त्या वस्तू वगळून दादांनी व्यापाऱ्यांना दिलासा दिला. आजपर्यंत चाकणच्या व्यापाऱ्यांचा
जो पाठिंबा दादांनी दिलाय आणि ही जी चाकणची औद्योगिक प्रगती जी झाली त्या औद्योगिक प्रगतीला दादा यांचं योगदान खूप मोठं आहे. आम्ही चाकणकर व्यापारी आजपर्यंत दादांचं हे योगदान कधीच विसरू शकत नाही. कोणत्याही कार्यक्रमाला दादांना हाक मारा, दादा सदैव तयार असायचे. अर्थशास्त्री दादा होते, त्यामुळं दादांचं योगदान हे आम्ही संपूर्ण खेड आंबेगाव जुन्नर व्यापारी परिषदेतील शोकाकुल बंधू भगिनी आणि मातानो, एक महाराष्ट्रातला राजकारणातला दादा माणूस, महाराष्ट्राचा दादा, अर्थशास्त्राचं परिपूर्ण नॉलेज असणारा माणूस, शिस्तीच्या बाबतीत परफेक्ट असणारा माणूस, वेळेच्या बाबतीत परफेक्ट असणारा माणूस, असे महाराष्ट्राचे राजकारणातले धुरंधर नेते अजितदादा पवार यांना काल अपघाती निधनातून अचानक आपल्यातून जावं लागलं. बोलत असताना बोलता बोलता मी थांबलो आणि आमदार बाबाजी काळे देखील पुढून रडले. आम्हालाही पुढे बोलता येत नव्हतं. काही सेकंदात कुणालाही पटन नाही अशी बातमी ज्यावेळेस कानावर येते त्यावेळेस माणूस स्तब्ध होतो. मला वाटत नाही महाराष्ट्रातला एक माणूस काल असा नसेल की तो हळला. आणि भाऊंना म्हणले झाले तुम्ही आमदार. भाऊ म्हणले दादा तुमच्या आशीर्वादाने मी आमदार झालो आणि दादांच्या पाया मी सगळे पडलो आणि दादांनी भाऊंच्या पाठीवर थाप टाकली की इथून पुढे खेड तालुक्यात काही अडचणी असतील तर त्याचा मी सोडण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल आणि मी तालुक्याला सहकार्य करेल. कोणत्याही पक्षाचा आमदार असेल तर दादा सगळ्यांना सहकार्य करणारा नेता. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं काल वैमानिक दुर्घटनेमध्ये आकस्मिक दुःखद निधन झाले आणि संबंध महाराष्ट्राने एक कार्यकुशल कणखर नेतृत्व हरप श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित आहोत. दादा बीड जिल्हा आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांच्या जाण्याने माझं माहेर आणि सासर दोन्ही पोरकं झालेलं आहे. अशा या विकास पुरुषाला माझ्या 27 जानेवारी सायंकाळी 9च्या सुमारास त्यांचं अपघाती असं निधन झालेलं आहे. दादाच्या निधनाची बातमी ज्या टायमाला कळाली त्या टायमाला सर्वच ह्या महाराष्ट्राची जी जनता होती त्या जनतेने क्षणभर होईना एक त्यांना शॉक बसला. दुःखित अंतकरणाने जमलेले सर्व चाकण आणि पंचक्रोशीतील नागरिक आणि बंधू भगिनी, दादांबद्दल काय बोलायचं. कालपासून असं म्हणजे विश्वासच बसत नाही की दादा गेलेत म्हणून. या तालुक्याचे माजी आमदार असतील, आत्ताचे विद्यमान आमदार असतील, यांच्याबरोबर आम्हाला सातत्याने दादांशी भेटायची आणि दादांकडे आपण म्हणतोय महाराष्ट्र पोरका झाला, जिल्हा झालाय, तालुकाही झालाय, पण व्यक्तिगत चाकणची पण खूप मोठी हानी झाली. मी कालच पत्रकार साहेबांना बोललो होतो की 27 जानेवारीला संध्याकाळी आम्ही इथं होतो आणि दादांना महिला रुग्णालयासाठी जागेची एक प्रस्ताव दिलता. तर दादांनी आम्हाला कबूल केलं होतं की प्रस्ताव आहे, येत्या आर्थिक संकल्पामध्ये मी 100 कोटी देतो. मला असं गैरवरून येतं की ते जे 94 कोटीचं चालू आहे ते पण दादांनी विशेष बाब म्हणून मंजूर केलं. चाकणचं व्यक्तिगत नगरपालिकेचं जर म्हणायचं तर चाकणसाठी त्यांनी 2दा बैठका घेतल्या. त्यामध्ये पाणी योजना जी सुधारित झाली 169 कोटीची ती केली. आता छाननीला प्रस्ताव होता आपला 178 कोटीचा सांडपाण्याचा, त्यालाही पैसे दिले. म्हणजे दादा तुम्ही फक्त निधी आणि प्रस्ताव जर परफेक्ट असतील तर दादा तातडीने काम करायचे. आता PMRDA ची पाहणी केली, वाहतूक कोंडी सोडवायची. दादांना म्हटलं चाकणमध्ये ह्या आजूबाजूच्या गावांचं पाणी येतंय. दादांनी PMRDA ला सांगितलं आणि 180 कोटी आता नागपूर अधिवेशनात लगेच मंजूर केले. म्हणजे आज आपण बघतोय की हायवेला जे कामं चालू आहेत ती पण दादांनी तातडीने सगळ्यांचं ऐकून, कोणती संघटना असो कोणता पक्ष असो, कधी दादांनी दुरावा दिला नाही. आणि आज खरंच सांगतो, व्यक्तिगत जेव्हा आम्ही बारामतीला गेलो पाहिलं आणि त्या पद्धतीने आम्ही सगळी विकास कामं करायची असं ठरवलं आणि दादा ज्या पद्धतीने काम करायचे त्या पद्धतीने अचूक प्रस्ताव करणे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. आणि दादांनी जे सहकार्य केलं व्यक्तिगत, मी माझ्या काँग्रेस पक्षाच्या वतीने, कड पाटील परिवाराच्या वतीने आणि खेड तालुक्यातील सर्व काँग्रेस जनांच्या वतीने दादांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो. नेतृत्व आपल्यातून निघून गेलं. त्यांच्या जाण्याने सगळ्यात जास्त हानी कोणाची झाली असेल तर आपल्या पुणे जिल्ह्याची झाली. कारण पुणे जिल्ह्यातील जो विकासाची गंगा आणली
ती अजितदादांच्या मार्फत आली. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची साथ त्या ठिकाणी कधी सोडली नाही आणि त्या ठिकाणी आजीची उठली नाही, पण दादांनी आपल्या गावाला मान दिला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त धडकले आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचारासाठी बाहेर पडलेल्या सर्व पक्षीय उमेदवारांच्या प्रचार गाड्यांनी ब्रेक लावला. चाकण परिसरातील प्रचाराची वाहने अशी उभे करण्यात आली होती. सावरदरी गावात शोकसभा घेण्यात आली. खेड तालुक्यातील याच सावरदरी गावातील कार्यक्रम उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवारांचा अखेरचा कार्यक्रम ठरल्याचे अश्विनी तरस यांनी सांगितले. आपणा सर्वांचं दैवत आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं काल अपघाती अतिशय अविश्वसनीय असं दुःखद असं निधन झालं आहे. दादांच्या जाण्याने आपल्या महाराष्ट्राच्या नव्हे तर पूर्ण देशाच्या राजकारणात जी पोकळी निर्माण झाली आहे ती कोणीच भरून काढू शकत नाही. गेल्या आठवड्यातच दादा आमच्या सावरदरी गावामध्ये मी आज ज्या ठिकाणी उभी आहे ह्या कचेरीच्या उद्घाटनाला आले होते. दादांसारखा माणूस परत होणे नाही. दादा आज पूर्ण महाराष्ट्राला पोरकं करून गेलेत. काल अपघाती निधनामुळं आम्ही आज शोकसभेचं आयोजन सावरदरी गावामध्ये केलं आहे आणि आपले सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने दादांसाठी आज इथे उपस्थित आहेत. सर्वांच्या मनात घर केलेलं असं दादा, सर्वांचे लाडके दादा का आम्हाला सोडून गेले. खेड तालुक्यात स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्रद्धांजली सभेतच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या जिल्हाध्यक्ष यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याची जाहीर घोषणा केली. वराड येथील श्रद्धांजली सभेत सदरची घटना घडली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक खांडे-वराड यांनी पक्ष सोडत असल्याची भूमिका मांडली. प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार खांडे-वराड गुरुवारी 29 जानेवारी रोजी स्वर्गीय अजितदादांच्या नियोजित दौऱ्यात सेना सोडून राष्ट्रवादीमध्ये अधिकृत प्रवेश करणार होते. मात्र त्यापूर्वीच अजितदादांचे अपघाती निधन झाले. याचबाबत अशोक खांडे-वराड यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अनेक आरोप करताना काय सांगितले जाणून घेऊयात. तुम्ही आता अचानक शिवसेना पक्ष सोडून इतर पक्ष जायचा निर्णय घेताय, खरं आहे का? हो, मी गेली 35 वर्षापासून शिवसेना पक्षाचं काम करतोय. आपण सर्व पाहत आलेलं आहे. पण आज मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे मी जिल्हा प्रमुख असूनसुद्धा मी या पदाचा त्याग करून मी शिवसेना पक्ष सोडून आज मी अजित पवार दादांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. हा आता कालच दुर्दैवानं अजितदादांचं निधन झालंय. हा तुमचा आजचा प्रवेश हा अचानक झालेला आहे की याला काय पार्श्वभूमी? काय झालं, आता ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आणि त्या निवडणुकीमध्ये पक्षाकडं अनेक निष्ठावंतांनी उमेदवारी मागितली, परंतु पक्षाने निष्ठावंताला शेवटपर्यंत खेळवत ठेवलं. आमिषे दाखवली की होईल, आज उद्या यांच्याशी बोलतो, परवा यांच्याशी बोलतो. शेवटच्या क्षणामध्ये मी 18 तारीख आणि 19 तारखेला माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटायला गेलो. निष्ठावंतावर होत असलेल्या अन्यायाबद्दल त्यांच्याशी मला चर्चा करायची होती, परंतु साहेब बाहेर असल्यामुळे मला आदरणीय अनिलजी देसाई साहेबांचा फोन आला. मी साहेबांना SMS केला होता. फोन आला 11:30 वाजता त्यांनी मला फोन केला. मला विचारलं, साहेबांचा फोन आला आहे, त्यांनी तुमची विचारपूस केलेली आहे, तर काय विषय आहे? तर मी त्यांना सांगितलं की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये
तालुक्याचे आमदार फक्त पैशावाल्यांना पैसे घेऊन उमेदवारी देतात आणि मग ते मला म्हटले उद्या सकाळी तुम्ही संजय राऊत साहेबांना भेटा. मी त्यांना फोन करतो. मग संजय राऊत साहेबांकडं 19 तारखेला त्यांना सकाळी 9 वाजता भेटलो. परंतु सगळीच माणसं सगळेच नेते बाबाजी काळे यांच्या आहारी गेलेले होते. कारण मला त्यांच्याकडनं अशी माहिती मिळाली की ते म्हणले जर अशोक खांडे भराड आणि तुम्ही जर निष्ठावंताला उमेदवारी देत बसले तर मी उभे केलेले सर्व उमेदवार मी अपक्ष लढवीन. त्यांनी पक्षाच्या नेत्यांना वेटीत धरण्याचं काम केलं. ते आमदार झाल्यापासून आणि त्याच्याही अगोदर त्यांनी कधी पक्षाचं चांगलं काम केलेलं नव्हतं. परंतु विधानसभेला मी इच्छुक होतो. माझ्याबरोबर अमोल पवारही इच्छुक होते. त्यावेळेस महाविकास आघाडी होती. साहेबांकडं आम्ही सगळे इच्छुक मंडळी भेटायला गेलो. साहेब म्हणले तुम्ही सर्व एकजुटीने आम्हाला एक उमेदवार द्या. आम्ही साहेबांना सांगितलं साहेब मशाल हाच आपला उमेदवार. आणि त्या पद्धतीने बाबाजी काळे यांना उमेदवारी मिळाली. उमेदवारी मिळाल्याच्या अगोदर आम्ही ज्यावेळेस महाविकास आघाडीचे सर्व इच्छुक उमेदवार होते त्या सर्वांच्या प्रचाराच्या दरम्यान मरकळच्या मारुती मंदिरामध्ये मी स्वतः सर्वांची शपथ घेतली की उद्या उमेदवारी कुणालाही मिळाली तरी चालेल, परंतु ज्याला उमेदवारी मिळेल त्या सर्वांनी एकत्र येऊन उमेदवाराच्या पाठीमागं उभं राहायचं. आणि ते ठरल्याप्रमाणे उमेदवारी बाबाजी काळे यांना मिळाली. आणि सर्व मग अतुलभाऊ देशमुख असेल, सुधीर मुंगशी असतील, अमोलदादा पवार असेल, मी स्वतः असेल, आम्ही सर्वांनी कुणीही बंडखोरी न करता एकास एक उमेदवारी उभी केली आणि तालुक्यामध्ये परिवर्तन केलं. पण परिवर्तन केल्यानंतर बाबाजी काळे हे आमदार झाले. आमदार झाल्यानंतर त्यांनी स्वतःसाठीच हे माझ्या पद्धतीने झालं पाहिजे, हे मलाच पाहिजे, ते मलाच पाहिजे. एवढेच काय, साधं पक्षाचा युवा अधिकारी म्हणून इतर कार्यकर्त्यांना संधी द्यायची. आपल्या मुलाला त्यांनी जिल्हा युवा अधिकारी केले. अहो तुम्ही आमदार झाले. आमदार झाल्यानंतर ज्यांनी ज्या ज्या युवा कार्यकर्त्यांनी तुमचं काम केलं, पक्षाचं काम केलं, तुम्हाला निवडून आणलं, त्यांना एखाद्याला संधी द्यायची. त्यानंतर आताच्या निवडणुकीमध्ये सर्व नातेगोत्याची माणसं उभी केली. निष्ठावंताला एकाला सुद्धा उमेदवारी दिली नाही. काल परवा त्यांच्यावर आरोप झाले की त्यांनी पैसे घेतले, पैसे घेऊन उमेदवारी घेतली. आणि याच्यामध्ये निश्चितपणे तथ्य आहे. आणि हे सर्व आता तुम्हाला सांगतो, नगर परिषद मी साहेबांना सांगितलं, नगर परिषदेची निवडणूक झाली. नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकाही नगर परिषदेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा चांगल्या पद्धतीने पॅनल उभा केला नाही, कार्यकर्ते उभे केले नाही. विरोधकाशी इतर पक्षाची हात मिळवणी करून काही व्यवहार करून त्यांनी पक्षाचं अस्तित्व नगर परिषदेमध्ये संपवलं. हा संपूर्ण रिपोर्ट
मी वरिष्ठांना दिल्यानंतर सुद्धा वरिष्ठांनी त्याची दखल घेतली नाही. माननीय उद्धवजी ठाकरे साहेब म्हणत होते की काही करा, परंतु शिंदे शिवसेनेबरोबर युती करायची नाही. आणि ते आपल्या तालुक्यामध्ये पाहायला मिळालं. आळंदीमध्ये असे उमेदवार दिले, सगळ्यांचं डिपॉझिट जप्त झालं. खेडमध्ये नगर अध्यक्ष उभे केले, खाली एकही माणूस त्यांना उभा करता आला नाही. त्या नगराध्यक्षाचा सुद्धा प्रचार त्यांनी केला नाही. ते स्वतः राजगुरुनगरमध्ये राहतात. 900 मतं नगराध्यक्षाला मिळावी. मग आमदार नक्की कुणाचं काम करत होते हे त्यांनी खऱ्या अर्थाने सांगायला पाहिजे. चाकणमध्ये आमचे फक्त ते शेखर भाऊ घोगरे त्यांची मातोश्री निवडून आली आणि ते मातोश्री निवडून आल्यानंतर त्यांनी पक्षाचा सुद्धा पदाचा राजीनामा दिला. काही लोकांनी चौकशी केल्यानंतर त्यांनी स्पष्ट सांगितलं की ह्या पक्षामध्ये या पदावर राहायची माझी इच्छा नाही, कारण तालुक्याचे आमदार आपल्या पक्षाचं काम करत नाही आणि म्हणून हा फक्त देखावा आहे. अजिबात पक्षावर निष्ठा नाही, काय नाही. पक्ष संपवण्याचं काम ते करतात. आजही तुम्हाला सांगतो, मी हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक. मी आज राष्ट्रवादीमध्ये गेलो असलो तरी बाळासाहेबांनी सांगितलंय अन्यायाच्या विरोधात लढा, पक्षाची गद्दारी करणाऱ्याच्या विरोधात लढा. हे पक्षात राहून, पक्षाच्या संविधान पदावर राहून हे पक्षाला संपवण्याचं काम करतात. ते खऱ्या अर्थाने पक्षामध्ये राहून पक्षाचे दुश्मन आहे आणि हे कार्यकर्त्याला आणि जनतेच्या लक्षात येत नाही. आता आज तुम्ही प्रवेश कुठं केला नेमका? आज तुमचा प्रवेश जो झालाय म्हणतात. आज मी वराळे गावामध्ये माननीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्या ठिकाणी सभा घेतली होती, शोकसभा. आणि या शोकसभेमध्ये मी ठरवलं, या दिवशी आमच्यावर अन्याय झाला त्या दिवशी ठरवलं, एका निष्क्रिय, ज्याच्यामध्ये कोणताच गुण नाही अशा आमदाराच्या नेतृत्वाखाली, की ज्यांनी वर्षभरामध्ये एकही खडा या तालुक्यामध्ये टाकला नाही, तालुका विकासापासून बखास करणाऱ्या निष्क्रिय नेतृत्वाच्या बरोबर काम करायचं नाही. आणि म्हणून एक 4 दिवसापूर्वी अजितदादा पवार आणि माझं बोलणं झालं. दुर्दैवाने अजितदादांच्या हस्ते आज माझा राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश होता, पण काळाने झडप घातली. परंतु ज्याप्रमाणे आम्ही 35 वर्ष शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी अत्यंत त्यागाने कुठल्याही पक्षामध्ये न जाता गावागावामध्ये शिवसेना शाखा आणि कार्यकर्ता उभा करण्याचं काम 35 वर्षामध्ये केलं आहे. माझ्या हयातीमध्ये पक्षासाठी, या तालुक्याच्या जनतेसाठी 100 आंदोलन केलेले. चाकणचं ग्रामीण रुग्णालय व्हावं म्हणून 6 दिवस आमरण उपोषण केलंय. आता आज तुम्ही त्या कार्यक्रमामध्येच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे, बरोबर? हा, तर अजितदादांच्या शुभ हस्ते प्रवेश होता. अजितदादा गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या शब्दाला वाळ नको आणि ह्या तालुक्याचा विकास करण्यासाठी मी आज त्या शोकसभेमध्ये शाब्दिक असा प्रवेश करून दादांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. आता तुम्ही आजपर्यंतच्या तुमच्या राजकीय इतिहासामध्ये तुम्ही त्याच राष्ट्रवादीवरती, त्याच राष्ट्रवादी पक्षाचे जे माजी आमदार आहेत दिलीप मोहिते यांच्यावरती टीका करून किंवा त्यांच्याकडून तालुक्यात सुरू असलेली गुंडगिरी याच्यावरती तुम्ही टीका करत होते. आता तुम्ही त्या पक्षात जाता, तर त्यांच्याशी तुमचं सख्य जमेल कसं वाटतं तुम्हाला? आजपर्यंत आदरणीय दिलीप अण्णा मोहिते
यांच्यावर माझ्या एवढी टीका कुणीच केलेली नाही. आमची टीका असायची, वैचारिक पातळीवर आमची टीका असायची. आम्ही तालुक्याच्या विकासासाठी टीका करायची, जनतेच्या प्रश्नासाठी आवाज उठवण्यासाठी टीका करायची. परंतु वर्षभरामध्ये हा तालुका विकासापासून वंचित झाला आणि मग ठरवलं कमीत कमी दिलीपांना मोहिते हा कामाचा माणूस आहे आणि कामासाठी आमचा वाद वैयक्तिक कधीच नव्हता आणि म्हणून आम्ही एकमेकाला समजून निश्चितपणे घेऊ. ह्या तालुक्याच्या विकासासाठी ते मला निश्चितपणे समजून घेतील. राष्ट्रवादी पक्षाचे सर्व कार्यकर्ते मला निश्चितपणे समजून घेतील याचा मला पूर्ण विश्वास आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.